कार्ल मार्क्स. पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी मध्ये तुम्ही हे ऐकलं असेल. मग जिओग्राफीमध्ये कार्ल मार्क्सचा कुठे रोल येतो किंवा कार्ल मार्क्सने पॉप्युलेशन बद्दल काय म्हटलंय, खरंच काही म्हटलंय का, या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करूया. ठीक आहे, मी ट्राय करतोय जेवढा इफेक्टिव्ह वे मध्ये तुम्हाला शॉर्ट वे मध्ये कोणताही टॉपिक एक्सप्लेन करू शकतो त्याचा मी ट्राय करतोय. ठीक आहे, सो बघा आता कार्ल मार्क्सची थ्योरी पॉप्युलेशन मॉडेल. ठीक आहे, मार्क्सियन मॉडेल ऑफ और थ्योरी ऑन पॉप्युलेशन, ज्याला आपण सरप्लस थ्योरी ऑफ पॉप्युलेशन सुद्धा म्हणतो. का सरप्लस ते पण बघूयात आपण. ओके, सो कार्ल मार्क्स हा जर्मन सायंटिस्ट होता, सोशोलॉजर होता आणि त्याच्या अकॉर्डिंग बेसिकली काय की सोसायटीमध्ये दोन टाईपचे क्लास असतात. बरोबर, दोन क्लासेस असतात. एक असतो हॅव्स, राईट, एक असतो हॅव्स जो रिच क्लास आहे. ठीक आहे, एक रिच क्लास आहे आणि एक असतो हॅव नॉट्स. ठीक आहे, सो हॅव नॉट्स. ठीक आहे, सो इथे आहे पुअर. मग हे काय, हे दोन क्लासेस सोसायटीमध्ये सायमल्टेनियसली एक्झिस्ट करतात असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. मग हॅव्स कडे सगळे मीन्स ऑफ रिसोर्सेस आहे, मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे, कन्सन्ट्रेशन आहे आणि पॉसिबली लॉ ऑफ बेंडिंग अबिलिटी सुद्धा आहे. ठीक आहे, मग हे हॅव्स काय करतात, त्यांच्याकडे ही जी पोटेन्शियल आहे, स्किल्स आहे, कॅपिटॅलिस्ट ज्याला म्हणतो आपण, हे याचा यूज करून हॅव नॉट्सला प्रॉब्लेम्स क्रिएट करतात किंवा त्यांना जॉब देणं किंवा जॉब हायर करणं किंवा हायर आणि फायर करणं. ठीक आहे, या सगळ्या म्हणजे यांचं लिव्हिंग स्टँडर्ड अल्टिमेटली हॅव सोबत कनेक्टेड आहे. राईट, मग त्याची ही जी थ्योरी आहे इथे हिस्टॉरिकल डायलेक्टिझम याच्यासोबत कनेक्ट करते. काय आहे आपण इथे जास्त डिटेलमध्ये बघणार नाही, बट त्याचा कनेक्ट आहे इथे. मग आता कार्ल मार्क्सचं काय म्हणणं आहे की सोसायटी इज रॅदर हॅव्हिंग आयरॉनिकल प्रेझेन्स, जिथे कॅपिटलिस्ट किंवा हॅव्स काय करताय, हॅव नॉट्सला एम्प्लॉय तर करताय. ठीक आहे, पण ते एम्प्लॉयमेंट म्हणजे त्यांचं लिटरली एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे, त्यांचं हे लिटरली एक्सप्लॉयटेशन आहे. अँड दिस एक्सप्लॉयटेशन इज रॅदर प्रॉब्लेमॅटिक. का, कारण हा काय करतोय, हा जो कॅपिटलिस्ट आहे किंवा हॅव्स आहे, राईट, हा यांच्याकडून काम करून घेतोय. ठीक आहे, त्यांच्याकडून रिसोर्सेस एक्स्ट्रॅक्ट करतोय, पण त्यांना अंडरपेड ठेवतोय. ठीक आहे, त्यांना अंडरपेड ठेवतोय, त्यांची सॅलरी वाढवत नाहीये. राईट, आणि याच्यामुळे मग काय होतोय की आता हे जे हॅव नॉट्स आहेत किंवा पुअर आहे यांच्याकडे एकच मीन्स आहे, त्यांना त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचा. काय, जास्त एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, जास्त वर्क करणं. आता एका इंडिव्हिज्युअलची काही लिमिटेशन आहे, तो 8 तासच काम करू शकतो, 10 तासच काम करू शकतो आणि त्याच्या अकॉर्डिंग तो वेजेस किंवा लेबर घेईल. पण मग त्याच्यामुळे त्याच्याकडे एक ॲबिलिटी दॅट इज गॉड गिफ्टेड, दॅट इज नॅचरल. काय की याच्याकडे एक पोटेन्शियल आहे, तो काय करू शकतो, त्याची फॅमिली साईज वाढू शकतो. ठीक आहे, त्याची फॅमिली साईज वाढू शकतो. जे आधी जर का 4 लोक असतील, आता जर का 8 झाले, तर फॅमिलीची इन्कम ऑटोमॅटिक डबल होईल. बरोबर, सिंपलचा लॉजिक आहे. बरोबर, की कोणत्याही कमोडिटीची प्राइस वाढली, गव्हर्नमेंट काय करते, सप्लाय वाढवते, ऑटोमॅटिक ती कमी होईल. बरोबर, आता इथे पण तसंच आहे ना, की इथे त्याला वाटतं की माझी काही लिमिटेशन्स आहे, मग आपण काय करू शकतो, ती पॉप्युलेशन ग्रोथ करून कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, पण आता काय इथे कॉन्सेप्ट येते, विशियस सायकल ऑफ पॉवर्टी और गरिबीचा वाईट चक्र, जो मार्क्सने प्रेझेंट केला. काय म्हणणं आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याचं, दॅट की हा जो पॉवर्टी सायकल आहे हा फार विशियस आहे. म्हणजे एकदा जर का एंटर केला तर तुम्ही त्याच्यातून बाहेर नाही निघणार. कसा, दॅट की कॅपिटलिस्ट काय करतात की वर्कर्सला अंडरपेड ठेवतात. ठीक आहे, आणि तिथून काय करतात, सरप्लस जनरेट करतात. ठीक आहे, सरप्लस म्हणजे काय की जेवढं त्यांना द्यायला पाहिजे होतं तेवढं न देता ते आपल्याकडे ठेवतात है ना, आणि सरप्लस जनरेट करतात. आता मग वर्कर काय करतोय किंवा लेबर किंवा हॅव नॉट्स काय करतायत, हे अजून जास्त रिलाय करतोय पॉप्युलेशन ग्रोथ. मग काय 100 रुपये आधी इन्कम होती, तर आता वेजेस कमी झाले, मग काय पॉप्युलेशन वाढा, परत 100 ऍटलीस्ट 200 आपण करूया. ठीक आहे, मग तो काय करतोय की तो परत पॉप्युलेशन ग्रोथला प्रमोट करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये काय झालंय, पण सरप्लस लेबर, की लेबर आता सप्लाय जास्त झालाय ना, कंपन्या तेवढ्याच आहे, सगळी कंडिशन तेवढीच आहे, पण लेबर सप्लाय जास्त आहे. मग लेबर सप्लाय जास्त झाल्यावर काय होणार, ऑब्वियसली आहे लेबर जास्त आहे तर सॅलरी कमी होणार, परत वेजेस कमी होतील. मग वेजेस कमी झाले. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय होईल, अगेन मग आता इन्क्रीज इन दी नंबर ऑफ हँड. मग त्याला परत वाटतंय की इट्स बेटर की आपण काय करू शकतो की इन्कम कमी झाली आहे, मग हा काय गेलाय पॉवर्टीमध्ये. मग पॉवर्टी मधून बाहेर येण्यासाठी, गरिबीतून बाहेर येण्यासाठी तो काय करतोय,
परत नीड टू इन्क्रीज मोर हँड्स, राईट. मग तो काय करतोय, परत पॉप्युलेशन ग्रोथ, फॅमिली साईज वाढवतोय. पण जेव्हा फॅमिली साईज वाढेल इथे सरप्लस लेबर होईल, सरप्लस लेबर डिक्रीज इन वेज रेज ऍक्च्युअली, आणि हा झाला विशियस सायकल. मग त्याला आता कळत नाहीये की आता मी माझी इन्कम वाढवू कशी, का, कारण फॅमिली साईज वाढवतो तरी इन्कम कमीच होतीये है ना. अँड अल्टिमेटली ही फाइंड हिमसेल्फ इन ए विशियस सायकल ऑफ पॉवर्टी. मग म्हणून कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे या केसमध्ये की पॉप्युलेशन वाढत जाते आणि अल्टिमेटली बस्ट होते. मग याच्या मागे त्याच्या अकॉर्डिंग रिझन काय आहे, कॅपिटलिस्ट क्लास. का, कारण त्याला जनरेट करायचा आहे सरप्लस. तो डेव्हलप करतोय आर्मी ऑफ अनएम्प्लॉयड युथ, आर्मी ऑफ अनएम्प्लॉयड हॅव नॉट्स, आणि म्हणून तिथे प्रॉब्लेम होतोय ओव्हर पॉप्युलेशन. बट आता ही जी फिलॉसॉफी, या फिलॉसॉफी बेसिसवर तुम्ही बघणार रशिया USSR होता, चायना कम्युनिझम आहे, नॉर्थ कोरिया, व्हिएतनाम आहे, खूप साऱ्या कंट्रीजने फॉलो केलं. पण मग आता रिअल टाइम मध्ये असंच होतं का, तर खूप सारे लिमिटेशन आहे. कार्ल मार्क्सचा प्रॉब्लेम असा आहे की कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे की ही सगळी जी फिनॉमिना आहे हे सगळं कॅपिटलिस्टमुळे होतं. पण सगळ्या गोष्टीला कॅपिटलिस्ट आर नॉट रिस्पॉन्सिबल. कधी कधी तुमचा कल्चर मॅटर करतो, कधी कधी तुमच्या जॉग्राफिकल कंडिशन, बायोलॉजिकल कंडिशन, खूप साऱ्या कंडिशन्स मॅटर करतात. कधी वॉर टाइम कंडिशन्स असतात ज्या प्रमोट करतात, कधी कधी है ना, कधी कधी रिसोर्स स्केर्सिटी प्रमोट करते हायर पॉप्युलेशन ग्रोथला. मग तो प्रॉब्लेम आहे जो कार्ल मार्क्स निग्लेक्ट करतो इथे, ठीक आहे. सोबत कार्ल मार्क्सचा प्रॉब्लेम असा की त्यांनी रोल ऑफ टेक्नॉलॉजी इथे कन्सिडर केलाय, पण तो ऍडव्हर्स वे मध्ये. सो रोल ऑफ टेक्नॉलॉजी असं नाही की ती पॉप्युलेशन ग्रोथ प्रमोट करते किंवा अनएम्प्लॉयमेंट, पण टेक्नॉलॉजीने तुमचा पॉप्युलेशन ग्रोथ सुद्धा कमी केली आहे, हा सुद्धा फॅक्ट आहे जो आपल्याला एक्सेप्ट करावा लागेल. जसं अल्ट्रासोनिक टेस्ट असेल किंवा अकॉर्डिंगली बॅलन्सिंग असेल, ठीक आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह असतील किंवा कॉपर टी वगैरे, ठीक आहे, त्याच्या थ्रू. सो कार्ल मार्क्सची ही जी क्रिटिसिझम आहे, परत ट्रायबल सोसायटीला ही अप्लिकेबल नाही कॉन्सेप्ट है ना. ट्रायबल कॅपिटलिस्ट फ्युडल सोसायटीला आहे, बट ट्रायबल सोसायटीला अप्लिकेबल नाहीये. आणि म्हणून कार्ल मार्क्सची ही कॉन्सेप्ट आहे ती काही एक्सटेंटवर अप्लिकेबल आहे, पण फक्त सगळ्या प्रॉब्लेमसाठी कॅपिटलिस्ट क्लासला ब्लेम करणं इज नॉट ए राईट सोल्युशन. आय होप कार्ल मार्क्सची थ्योरी अँड पॉप्युलेशन तुम्हाला कळाली असेल. मी कमी टाइम मध्ये ट्राय केलं, जेवढं जास्त बेटर देता येईल. इफ यू लाईक, सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू आवर चॅनल. लेट मी नो इन द कमेंट बॉक्स अजून कोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. थँक्यू.